कपडे चेंज केले मी, कारण की मला बाहेर जायचं आहे म्हणून. आणि काय मस्त वाटते, हवा सुटली छान. हे बघा, हे शिमला मिरची आले होते ना, हे बघा हे छोटे छोटे शिमला मिरची आले होते, इथे 2. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे 11:10. सकाळीच मी आज उठले होते. सुट्ट्या जरी आहे तरी पण ज्या टायमाची सवय असते ना तुम्हाला सकाळी उठायची, तर त्या टायमाला मला जाग आली. सकाळीच माझं 7:30 8:30पर्यंत ना माझं घरातलं सगळं आवरून झालं होतं, म्हणजे किचन आणि हॉलचं आवरून झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं मी आवरत होते. परिबेलाचं पण लवकर आवरलं. मी हेअर वॉश केले. आता मस्त ऑइल लावून पोनीज बांधून घेते. आणि त्यांच्या केसांची पण आहे ना खूप जास्त काळजी घ्यावी लागते. जशी मी माझ्या केसांची काळजी घेते तशी त्यांच्या केसांची सुद्धा मी काळजी घेते. मग मी रोजमेरी वॉटर पण त्यांच्या केसांना लावते. रोजमेरीचं मी मास्क बनवते ना, तर ते पण मी त्यांना लावते. तर आज सकाळीच ते सगळं झालं म्हणूनच मी सगळ्या कामाला सुरुवात केली. आणि मग 1 तासानंतर हेअर वॉश केले. आणि कसं मुलांच्या केसांची ना आत्तापासून जर काळजी घेतली ना, तर मग कसं फ्युचरमध्ये कसं त्यांच्या केसांना काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि घरगुती जेवढे उपाय करता येतात ना तेवढे मी करण्याचा प्रयत्न करते. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीच मी ना हेअर वॉश केले होते. आणि आता माझं आवरून झालं. मस्त स्कर्ट आणि हे टॉप घातलेलं आहे मी. स्वयंपाक करायचा आहे. आणि आज बेडरूमचं आवरायचं आहे. सगळं नीटनेटकं करायचं आहे. ड्रेसिंग एरियाचे तर कपडे सगळे फोल्ड करून ठेवलेले आहे माझे, ते मला व्यवस्थित ठेवायचे आहे. बरीचशी आज कामं आहे. आणि चला मग आता व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे. दिवसभराचं जे काय असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. टिकली का बरं वाटतंय वाकडी? हां, तर चला आवरून घेते आता. चल बेला बस येते. चला हवं पुढे बाबू. काय नाही करते, बटरफ्लाय बाबू. पण बेलाला वाटलं बी आहे का काय म्हणून, बीला घाबरते ते है ना. बी चावली होती मध्ये, मधमाशी चावली होती तिला. आणि खूप जास्त तेल नाही लावणार आहे मी, हलकंसं फक्त असा हात लावणार आहे. मुलांचं कसं आवरून घेतलं तर कसं बाकीचे कामं आपल्याला करता येतात ना बाबू. आणि आज आहे ना 26 डिग्रीज आहे टेम्परेचर. आणि 2 दिवसानंतर मी हॉलमधली जी विंडो आहे ती ओपन केली. 2 दिवसापासून बंदच होती ती, कारण की आम्ही आलो मंगळवारी रात्री 11:30ला. आणि लगेचच दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. आणि मग ट्रॅव्हलचा व्हिडिओ आमचा जो एक्स्ट्रा ट्रॅव्हलचा व्हिडिओ होता, तर मग तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी टाकला. आणि मग गुरुपौर्णिमेचा जो व्हिडिओ होता मग तो काल टाकला. म्हणजे ते सिक्वेन्सनुसार असतं ना, त्याच्यामुळे मग ते तसं. आणि येऊन आम्हाला एवढे आता आज 4 दिवसही झाले. आज आहे शुक्रवार, की पटकन दिवस ना. देवा बेलाला आवडतात 2 पोनीज आहे ना बेला. कधी हाफ पोनी आवडते, कधी 2 पोनीज आवडतात है ना. आज काय आहे? काय आज काय आहे? आज फ्रायडे बाबू. कन्फ्युज झाली ती, स्किप झालं होतं. नाही राईट आहे. काल आम्ही इथे जेवण करायला बसलो होतो. ते क्लीन करायचं राहून. आणि इथे मी कॅन्डल ठेवली होती ना, तर ती कॅन्डल एकदम मेळ झाली होती, म्हणून कॅन्डल मी आतमध्ये ठेवलेली आहे सध्या. स्वयंपाकामध्ये मी फक्त कॉलीफ्लॉवरची भाजी आणि चपाती बनवते. आणि उशीर झाला आज स्वयंपाक करायला, म्हणजे 12:15 झालेले आहे. आणि भाजी चपाती काय अर्ध्या तासामध्ये होऊन जाते. आणि एकदम सिंपल वेने कॉलीफ्लॉवरची भाजी बनवते मी.
जिरे मोहरीची फोडणी, कढीपत्त्याची फोडणी आणि फक्त लसूण जास्त टाकून तडका देते. बाकीचे सगळे मसाले टाकते. म्हणजे वर्षभराचा जो आपला काळा मसाला असतो किंवा कांदा लसूण मसाला, हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, थोडासा गरम मसाला फक्त त्याच्यामध्ये परतवते आणि भरपूर कोथिंबीर टाकते. त्यामुळे कॉलीफ्लॉवरची भाजी सिंपल आणि एकदम छान होते आणि चपात्या गरम गरम. आणि आमचं सकाळी ब्रेकफास्ट झाला, कांदे पोहे बनवले होते. त्याच्यानंतर मग आम्ही ग्रेप्स खाल्ले, इतके गोड होते आणि भरपूर फ्रूट चांगले होते. तुम्ही बघितलं. भाजी बघू शकता एकदम मस्त झालेली आहे. स्वयंपाक झाला माझा, अर्धाचा स्वयंपाक पण झाला आणि थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू. पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे, तर खूप पाऊस पडणार आहे आणि मला असं वाटतं पाऊस पडला ना तर बरं वाटणार, कारण की प्रचंड गरम होतं आहे आणि टेम्परेचर जास्तच आहे. आणि यावर्षी इथे खूप जास्त उन्हाळा पडत आहे आणि मागच्या महिन्यात तर आहे ना खूपच डिफिकल्ट झालं होतं. आणि ही जी विंडो आहे तुम्हाला दिसते ना मागे, तर ही मी ओपन केली होती. जशी मी ओपन केली अर्धा तास झाला नाही का अजून जास्त गरम व्हायला लागलं. त्यामुळे मग मी बंदच ठेवलं. आल्यापासून ना ती विंडो बंदच होती. तर म्हटलं चला घरात ना थोडासा उजेड वगैरे पडणार तर आपण ती ना ओपन करून ठेवू. तर कसलं काय एवढं गरम व्हायला लागलं, मग परत बंद करून ठेवलं. जेव्हा आम्ही आलो होतो ना तर घरात जी झाडं आहे ना, इंडोर प्लांट्स आहे ना, तर ती थोडीशी सुकली होती. आपलं जे ड्रॅगन प्लांट आहे ना, तर ते पण त्याचे जे पानं आहे ना, तर ते पण येलो कलरचे झाले होते. पण ते सगळे काढले, सगळं ते सुकलेले जे झाडं किंवा फुलं वगैरे आहे ते सगळं काढून घेतलं, पाणी दिलं, तर मग परत ती झाडं फ्रेश झाली. तर चला आता एक तर बेडरूममध्ये मी स्नेक प्लांट ठेवते, तर ते काही दिवसांपूर्वी इथे आणून ठेवलं होतं, कारण की मला ते क्लिनिंग वगैरे करायचं आहे ना. ते सगळं क्लीन वगैरे करून झाल्याच्या नंतर मग ते स्नेक प्लांट तिथं ठेवणार मी. आणि बाकीचे जे झाडं आहे ते सध्यापुरते मी इथेच ठेवले. पण जेव्हा ऊन कमी होणार, नॉर्मल वातावरण होणार ना, तर ते बाहेरसाठी जे आपलं वरंदा आहे ना, तिथे जे मी प्लांट्स आणलेले आहे ना, तर ते प्लांट्स मी तिथे ठेवणार. कारण की कसं होतं, अगोदर मी ठेवलं होतं पण ते ऊन खूप जास्त असल्यामुळे ना डायरेक्ट ते झाडावर खूप जास्त ऊन पडायचं ना, त्यामुळे ती झाडं थोडी सुकल्यासारखी झाली होती. त्यामुळे मी इथेच ठेवली. किचनवरची जी झाडं आहे ती पण सुकली होती थोडीशी, कारण की आता 2 आठवडे पाणी नाही तर ऑब्व्हियस आहे थोडंसं ते होणार. आणि वातावरण असं आहे, उन्हाळा आहे, तर त्यामुळे तसं झालं. जर असं नॉर्मल टेम्परेचर किंवा असं थंडी पडत असली असते तर झाडांना काही होत नाही. तर ते पण सगळं झालं, त्यांना पाणी दिलं तर ते पण फ्रेश झाले, एकदम असं टवटवीत दिसतं एकदम असं. तर चला आता थोड्या वेळात आम्ही जेवण करतो आणि नंतर बोलते. एवढा दिवस आहे ना घर बंद होतं ना, तर या ज्या हँगिंग लाईट्स आहेत तर यावर पण धूळ बसलेली दिसते. एकदम हळूच मी पुसून घेते, आणि कसं रोज हळूहळू केलं तर मग सगळं होईल, एकत्र सगळं केलं तर मग डिफिकल्ट होईल. No, we'll plan as we discussed only 120 feet. But now this is my plan. I want to know that. खाली जे व्हाईट कलरचं कार्पेट आहे ना, तर त्याला खूप असं क्लीन करावं लागतं ते मेंटेन ठेवण्यासाठी. आणि त्यामुळे मग दिवसातनं 2दा वॅक्यूमने मी ते क्लीन करत असते.
बेडरूम डीप क्लीन करून झालेला आहे, तुम्ही बघितलं. आणि जेव्हा मी ते कर्टन वरती करत होते तुम्ही बघितलं भरपूर प्रकाश पडतो, पण एवढंच आहे का गरम जास्त होतं, त्यामुळे मग ते कर्टन परत मग मी लावून घेतलं. फक्त क्लिनिंग पुरता ते कर्टन मी वरती केलं होतं, उजेड भरपूर यावं म्हणून. आणि स्नेक प्लांटला पाणी दिलं आणि तिथे ठेवून दिलं मी. एक रूम झाला, रोज आता एक 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 करणार आहे. काल तुम्हाला सांगितलं हॉल किचन डीप क्लीन झालं, आज बेडरूम केलं, बाथरूम पण झालेला आहे. आणि उद्या मग देवाचा इकडचा रूम, नंतर मग परिबेलाचा रूम, असं एक 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 करून मी डीप क्लीन करून घेणार. आणि जेणेकरून काय होतं, म्हणजे आठवड्यातनं 2-3 वेळेस आहे ना हे डीप क्लीन करावंच लागतं. आणि हॉल आणि किचनचं तर हे डेली असतं, त्यामुळे काय होतं घर आहे ना मेंटेन राहतं, नीटनेटक्या वस्तू दिसतात. ज्या वस्तू तिथे घेतलेल्या आहेत तिथेच मी ठेवण्याचा लगेचच प्रयत्न करते. पण परिबेलाला त्या वस्तू तिथे ठेवण्याचा सांगते मी, प्रयत्न करा तुम्ही, वस्तू जागेवर ठेवत जा. जेणेकरून काय होतं पसारा घरात दिसत नाही, एकदम घर मेंटेन राहतं, वस्तू ज्या आहेत त्या स्वच्छ राहतात. आणि आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत जसं का डायनिंग टेबल, सोफा, बेड असो किंवा साईड टेबल असो, तर त्या मेंटेनसुद्धा राहतात वस्तू. आणि भाज्या काय आलेल्या आहे, आता एवढ्या दिवस आम्ही ना नव्हतो इथे, तर त्यामुळे काय झालं, भाज्या होत्या त्या आल्या होत्या त्या सुकल्या. आता 2-3 वांगी आलेली आहे ती तोडून घेते मी आणि तुम्हालासुद्धा दाखवते. आणि आम्ही असं मोठी बॉटल आहे त्याला ना होल करून आहे ना पाणी झाडांना गेलं पाहिजे असं आम्ही सोय केली होती. पण त्या पिरियडमध्ये खूप जास्त कडक ऊन होतं आणि त्यामुळे मग काय झालं, ते झाडं थोडी सुकून गेली. कारण की डेली आम्ही ना सकाळी आणि संध्याकाळी ना भरपूर पाणी देत असतो झाडांना. त्या साईडची जी फुलांची झाडं आहेत ती पूर्ण जळून गेलेली आहे, कारण की त्या साईडला आहे ना पाणी देण्याचं एवढं नव्हतं. आणि आता इथे कोणाला असं लगेच सांगू शकत नाही का मी जाऊन झाडाला पाणी वगैरे द्या असं काही. आता बघूया तसं काय. पण आता मी काय करते, जाते गार्डनमध्ये, झाडांना पाणी पण देते, भाज्या काय आहे ते पण दाखवते, त्यानंतर मग चहासुद्धा ठेवते. गरम किती पण झालं ना, पण ज्यांना चहाची सवय आहे, थोडा का असे ना चहा लागतो, आम्हाला पण चहा लागतो. मध्ये मध्ये तर मला तर चहा प्यायची इच्छा नव्हती अजिबात, 2-3 दिवस मी चहाच घेतला नाही, पण थोडाफार का असे ना लागतो चहा. आणि मनूचं पण ऑफिसचं काम चालू आहे, परिवाराला सुट्ट्या आहे. आणि उद्यापासून सॅटर्डे संडे आहे उद्या, तर मग उद्यापासून त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या स्टार्ट होणार आहे. तर चला आवडते. आता परिवेलाला सुट्ट्या जरी लागलेल्या असल्या ना तरी पण मी ना त्यांची ना मॅथमॅटिकची प्रॅक्टिस करून घेते, स्टडीला बसवते. ते तरी म्हणतात मम्मा सुट्ट्या आहे, आणि मुलं म्हणतात मम्मा सुट्ट्या आहे आता स्टडी नको, तरी पण मी त्यांना म्हणते नाही, 1 तास तुम्ही ना प्रॅक्टिस करा. आणि थोडंफार ना केलंच पाहिजे सुट्ट्या जरी असल्या, कारण की कंटिन्यू ते काय खेळू शकत नाही. खेळू शकता म्हणजे असं कंटिन्यू टी व्ही बघायचा किंवा काय, किंवा त्यांना आता पेंटिंग वगैरे करत बसतात, तसं पण कंटिन्यू काय टी व्ही बघत बसत नाही त्या. पण माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होतं त्यांना ना डिसिप्लिन लावण्याचा मी प्रयत्न करते. आता ही ते बेला बसलेली आहे, परीची बाहेर स्टडी करणं चाललं आहे, तुम्हाला दाखवते थांब. हो, आता परी बसलेली आहे ते स्टडी करायला. आणि बाहेर इतकी मस्त आहे ना हवा सुटली ना, तुम्हाला सांगते, इतकं गरम होत होतं बाहेर, पण आता हवा सुटली आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे, जोरात पाऊससुद्धा पडणार आहे. जेव्हा पाऊस पडणार ना तेव्हा तुम्हाला दाखवणार वरंदामधून कसं दिसतं. हिची चालली आहे प्रॅक्टिस 1 hour बरं का, 1 hour. ठीक आहे. तसं पण आहे ना, परिबेला कोणत्याच गोष्टीमध्ये आर्ग्युमेंट करत नाही. त्यांना सांगितलं असं करायचं, हे करायचं आहे, ते लगेचच ऐकतात. आता स्टडीला सांगितलं बसा, लगेच त्या बसल्या. तर चला आता मी जे 1-2 जी वांगी आलेली आहे ना ती लगेच काढून घेते. लाल मिरची पण दिसली. लाल मिरची झाली, हां ती सुकली असेल ना, तर तुम्हाला दाखवते थांबा. कपडे चेंज केले मी, कारण की मला बाहेर जायचं आहे म्हणून. आणि काय मस्त वाटते, हवा सुटली छान. हे बघा, हे शिमला मिरची आले होते ना, हे बघा हे छोटे छोटे शिमला मिरची आले होते, इथे 2, पण ते ना आता उन्हामुळे सुकून गेले. एक ही मिरची आलेली आहे, तर ही कट करते मी. हे बघा तिथे 2-3 मिरच्या आल्या आहेत, त्या पण कट करून घेते, कारण की आता किती दिवस ठेवणार ना, त्या दाखवलं होतं तसंच आहे. हे लालवाले घ्यायचे ना, भरपूर आले असतात, पण ते कसं आता उन्हामुळे ना खराब झालं ना, त्यामुळे. पण जेवढा चेरी आणि आम्हाला काय झालं, आम्ही ना टॉमॅटोचं झाड आणलं, पण जेव्हा आहे ना टॉमॅटोचं झाड आणलं ना, तर नॉर्मली तर चेरी टॉमॅटोचं असं ना पोस्टर, आता चेरी टॉमॅटो, नॉर्मल टॉमॅटोज, तर आम्ही घेतलं तेव्हा मोठे टॉमॅटोज दाखवले, त्याच्यावर असं चेरी टॉमॅटो काहीच मेन्शन केलं नव्हतं. पण आता झाडांना एवढे टॉमॅटो झालेले आहे, पण ते आहे चेरी टॉमॅटोज, तुम्हाला दाखवते.
तर अगोदर वांगी दाखवते बघा. वांगी आलेली आहे मस्त एकदम छान छान. वांगे आले. होय बघा, ही वांगी आलेली आहे, आपण तोडूया. मला वांगे नाही आवडत. हा, परीला वांगे नाही आवडते. पण थोडं का असे ना, हे आपल्या गार्डन मधलं आहे. आलं का आलं का? हे बघा मोठे असते ना वांगे, हो. पण हे छोटे दिसत आहे. हे छोटे आहे ते, नंतर काटे आहे त्याला. टोचलं ना त्याच्यामध्ये बघा. ही चेरी टोमॅटो, बेलाला ना चेरी टोमॅटोज खूप आवडतात. खूप म्हणजे खूप. बघा किती पिकलेले आहे खाली. हा नाही बघा, तिला मी टिफिनमध्ये पण चेरी टोमॅटोज देते जेव्हा मी कधी घेते तेव्हा. हे बघा. नाही तर आता मोठे टोमॅटोज कधीच पिकले असते. आले सुद्धा मी घेतले एक. घेतलं छान. हे बघा अजून काही ऑरेंज सुद्धा झालेले आहे. ऑरेंज. हो ना, हे बघ. हा, माझं घेतलं फ्रूट ऑरेंज. अजून कुठे खाली रेड कलरचं तर खूप दिसतंय मला इथे. खाली आतमध्ये लपलेले अक्षरशः. हे बघा. आणि सलाडमध्ये मोस्टली ना चेरी टोमॅटोज यूज करतात ना. नाही येते बाबा, ऑरेंजच आहे. आता इथे बघते रेड, कारण की रेड कलरचे जे आहे ना ते एकदम खायचे नाही. इथे बघा, इथे हे बघा, इथे लपलेलं आहे. हे अजून ते स्ट्रॉबेरीज आलंय. आल्या एक आलं छोटंवालं. हे बघा, 2 वांगी, एक ही फ्राय मिरची, 2 ह्या मोठ्या मिरच्या, त्याच्यामधली एक ही लाल मिरची झालेली आहे, आणि हे आहे चेरी टोमॅटोचं. एवढे सारे आले. आणि बाकीचे आहे ते अजून काही एवढे पिकले नाही, ऑरेंज कलरचे झाले. चुकून आणलं आता हे, ठीक आहे. आता एकदम मोठे मोठे टोमॅटो इथं आहे ना अजून वांगे. त्या झाडाला काय छोटे आहे ते. पण हे तर मोठे दिसतात ना खालचं. कुठे हे का? ते काय खाली. हा, खूपच छोटे आहोत ते. ठीक आहे, राहू दे घरामध्ये, मोठे होणार. ठीक आहे, त्याचे पण कोवळे आपण घेतोच ना. बरं, डेंजर काटा लागला माझ्या हाताला. हे बघा, मला पण लागले एक छोटंसं इथं. तर आपण हार्वेस्टिंग केलेली आहे. बघा, याची ना मस्त भाजी करू, हो ना. हे टोमॅटोज आहे, सलाड बनवूया, बेला मॅडमला देऊया, ते आवडीने खाते. चला, जेवढं काय असेल ना ते स्वयंपाकामध्ये यूज झालं बस, आहे की नाही. तर 4 वांगी होती ना, त्याच्यामधली जी 2 वांगी आहे त्याची वांगे बटाट्याची मी भाजी बनवते. हे बघा, एकदम कोवळी होती वांगे बटाट्याची भाजी. आणि फक्त सिंपल मी मुगाची खिचडी बनवते. मुगाच्या खिचडीसोबत वांगे बटाट्याची भाजी मस्त मसाल्याची, खूप खूप मस्त लागते. तुपाचा तडका दिलेला आहे. सिंपल जेवण आहे आजचं. जेवण झालं आणि आता बाहेर बसलेलो आहोत, कारण की मस्त थंड वारा आहे बाहेर. आणि खिचडी आणि वांग्याची जी भाजी मी, आणि इतके चवदार वांगे लागत होते ना, ते खूप सुंदर अशी झटपट भाजी बनवली होती मी वांगे बटाट्याची. आणि दोघांचं कॉम्बिनेशन तर अप्रतिम. तर जेवण झालं, सगळं आवरून झालं, आणि आता रिलॅक्समध्ये बसलेले आहे. म्हटलं चला व्हिडिओ एंड करते. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.